शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्रीची संधी मिळाली तर दोघांचाही त्यात फायदा होतो। वेगवेगळ्या धान्य महोत्सवात याचा प्रत्यय येतो। तालुक्याच्या ठिकाणी अशी प्रदर्शनं यशस्वी होऊ शकतात हे बारामतीच्या धान्य महोत्सवानं आधी दाखवून दिलं। वेगवेगळ्या जिल्ह्यातले शेतकरी आणि बचत गट इथे गेली 5 वर्ष एकत्र येऊन सहभागी होत आहेत आणि आपलाच फायदा करून घेत आहेत। शेतमालाला थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने या धान्य महोत्सवाचं आयोजन केलं होतं। यंदाचं हे 5वं वर्ष। यंदा तब्बल 68 टन धान्याची थेट विक्री झाली। गेले 5 वर्ष झाले उत्स्फूर्त असा प्रतिसाद बारामतीकरांनी त्याला दिलेला आहे आणि खूप चांगली उलाढाल आमच्या शेतकऱ्यांची होती। शेतकरी बारामतीतलाच नाही पण पुरंदर हवेली तिकडचा पण शेतकरी आपल्याकडे भोर तालुक्यातला काही शेतकरी तांदूळ वगैरे घेऊन आलेला आहे। या महोत्सवात 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बचत गटांनी सहभाग घेतला। त्यात 37 टन गहू तर 22 टन ज्वारीची विक्री झाली। खास देवगडहून शेतकऱ्यांनी आणलेल्या हापूसला मोठा प्रतिसाद मिळाला। सेंद्रिय शेतमालाला ग्राहकांनी पहिली पसंती दिली। एकूण 43 लाखांची उलाढाल झाल्याचं संतोष गोडसे सांगतात। या धान्य महोत्सवामध्ये 7 जिल्ह्यातून एकूण 57 स्टॉलची या ठिकाणी आपण उभारणी केलेली आहे। या स्टॉलमध्ये महिला बचत गटांचे काही स्टॉल आहेत, काही शेतकऱ्यांचे स्टॉल आहेत। यामध्ये शेतकऱ्यांनी त्यांचे धान्य या ठिकाणी विक्रीसाठी ठेवले। अशा महोत्सवातून थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकाला खरेदीची संधी मिळत असल्यानं हे दोन्ही घटक समाधानी आहेत। बचत गटांच्या महिलांसाठी ही चांगली संधी होती। मी सोलापूर जिल्ह्यातून आले, अक्कलकोट तालुक्यातून। माझा प्रियदर्शिनी महिला बचत गट आहे। जवळजवळ 19 वर्ष झाले माझे बचत गट आहे आणि त्या माध्यमातून माझा उद्योग चालू आहे। माझं शेंगदाणा चटणी, जवस चटणी, कारळ चटणी आणि चकली, भाजणीची चकली सोयाबीनयुक्त असे प्रोडक्ट आहेत। काळा मसाला आहे सोलापुरी, असे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत। मी भारतातून सगळीकडे एक्झिबिशनसाठी जातो। खाकरा आणि ज्वारीचे पापड खूप छान चालतात। आम्ही जळगावला घरी बनवतो। आमचा बचत गट आहे 10 महिलांचा। धान्य महोत्सवाच्या माध्यमातून ग्राहकांच्या आवडीनिवडी तसंच बाजारातील नेमकी स्थिती कळल्यानं त्यानुसार शेतकरी उत्पादन घेऊन माल विकतायत। त्यामुळे ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली आहे। 4 वर्षापासून इथं प्रदर्शन भरत आहे। आम्ही शेतकऱ्यांकडून डायरेक्ट माल इथं घेतल्यामुळे आम्हाला समाधान वाटलं। या ठिकाणी आलो, बरं वाटलं। दरवर्षी आम्ही इथून गहू तांदूळ नेतो। याही वर्षी अतिशय चांगलं मिळालं, त्याबद्दल समाधान। गेली 5 वर्ष बारामती शहर आणि पंचक्रोशीतील अनेक ग्राहक इथे येऊन वर्षभराचं धान्य खरेदी करतायत। ग्राहक आणि शेतकरी हा थेट दुवा जोडण्याचा यशस्वी प्रयत्न या धान्य महोत्सवाच्या माध्यमातून गेली 5 वर्ष होतोय हे विशेष। राहुल ढवळे, ABP माझा, बारामती।